आता व्लॉगर असल्यावर काय करायचं. हे आपले दोन मित्र, हे जुळतंय का? हे आपले दोन मित्र ह्या शाईनवर, आणि हे आपले कार्यकर्ते ह्या FG वर, आणि हा आमचा रायडर परत एका शाईनवर. सगळ्या शाईनच आहे आपल्याकडे. अजून 2 राहिलेत ना रे गाड्या? एक राहिली गाडी अजून. एक गाडी राहिली. GT साठी कॅन्सल झाली नाही का? ओके. हा आरेश भाई इज हिअर. आरेश तोंड दाखव मस्त. कसला दिसतं आरेश रे, भारी. आणि आपली दुसरी गँग जादू रायडर. हा हेल्मेट घालू द्या. हा टोटकला दिसल. हा ही आपली तिसरी शाईन. 1 2 3 शाईन. शाईन सुपर मॅसिक. हा भावा तुझी सुपर मॅसिक. कचरे अरे एवढं काय घेऊन चाललाय तू? गाईज ही आपली गाडी पंक्चर झालेली आहे. जाता जाताच आपला हे झालेला आहे कार्यक्रम. काय पंक्चर करतात गाड्या, लाजा वाटल्या पण गाडी बसली नाही की कस काय लागली गाडीला. हा ना, मी असताना कशी काय नजर लागली मला तेच समजा. चला चला फॉल बॅक गाईज. पंक्चर काढायला जावं लागेल. मीट यू आफ्टर द पंक्चर. गाईज आपली गाडी पंक्चर झालेली आहे या जाद्यामुळं. काट टाकली ना रोड. गाडी कुठे गेली? इकडे गाडी. हा ना, त्याला दिसत नव्हतं आजची गाडी पण पाडली. काय स्टेटस आहे? काय स्टेटस आहे? भावाची गाणे लावून सगळं नीट होईल. इथं गेमच उलटा झाला. नाही भाऊ म्हणे देवा मला पवा. हा ना, ते त्याच्यामुळे जरा ट्रिप सेफ जाण्यासाठी कार्यक्रम चाललेला. कालचं चिकन भगवान हमारे. हा ना तसंच कालची चिकनचा बदला घेतोय ते. जाऊन मासं खायचे ती वेगळं. हा ते पण वेगळंच आहे. चला गाईज आम्ही पंक्चर वालेला बोलवलेलं आहे. यही बात आहे तो बाद में है. यही बात की तो आज मी याद आएगी भावा. ते तर तसे पण आले असते. 5 minutes later. पीक मेल कॉन्टेंट. हा गाईज मुळशीमध्ये आलेलो आहे आपण विथ आवर गँग. व्ह्यू बघा, व्ह्यू काय मस्त व्ह्यू आहे. डायरेक्ट फिलिंग ढगात जाते. फिलिंग ढगात जाते. डायरेक्ट ढगात. गाईज हा टायर परत एकदा पंक्चर झालेला आहे आणि आम्ही परत एकदा छुदलोय. हे अवस्था बघा आमची. आता काय स्टेटस आहे कसं रे आपलं? आता बघा एक जण आम्ही पुढे वाटा म्हणजे मागं पाठवलेला आहे 22 किलोमीटर आणण्यासाठी. एक जण 6.5 किलोमीटर पुढे पाठवलेला आहे की तो टायर बसवणारा माणूस तिकडे. मग तो काय त्याचे 2 फोन स्विच ऑफ लागलेत. हा गेलाय, ह्याचा फोन स्विच ऑफ लागतोय. आता माझा मी ट्राय केला तर मग आता माहिती नाही काय होणार आमच्यासोबत. आणि जो टायर आणल तो गाडीला बसेल का नाही हे पण माहिती नाही. मग इट्स अ विन विन सिच्युएशन. डायरेक्ट छुदलोय गाईज. चालत जाऊ शकतो. हे बघ याचं तर वेगळंच काहीतरी चाललंय. 22 काय होतं काय माहिती नाही. जादू काय वाटतं काय होईल? काय आता याच्यावर काय जाणार आहे अजून. या मुत्राला व्लॉग मध्ये जाऊ द्या, बघू काय होतंय. स्टेट ट्यून. भगवान हे कहा रे तू. काय बोलतो? हेल्मेट दिलाय. हा हुशार आहे मी. मित्रांनो आता झालाय असा विषय की आम्ही एक जण पाठवलाय टायर आणायला 25 किलोमीटर 25 किलोमीटर मागे आम्ही चाललोय. गाडी ढकलत 6 किलोमीटर पुढे. काय वाटतं पुढं?
काहीच वासरू बघा किती क्युटी घालमेमध्ये येतंय हे बघा. तर मित्रांनो विषय असा झाला की एक रायडर भेटला, त्याने त्याचं एअर इन्फ्लेटर देऊन ट्राय केलं मदत करण्याची, पण गाडीची कंडिशन अशी झाली आहे की त्याच्यात हवाच बसत नाही आहे, त्याच्यामुळे टायरच चेंज करावं लागेल. आणि आता आम्ही 2 किलोमीटर किंवा 2.5 किलोमीटर कितीतरी चाललो आहे आणि आता अजून पुढे 5 किलोमीटर जायचं आहे. देखते हैं क्या होता है हमारे साथ. हे बघा आता किती किलोमीटरचा प्रवास केलाय? 3 नाही जास्त भावा, चालत नाही जास्त आहे, 3 नाही लय. अरे आम्ही तिथल्या तिथंच 1 किलोमीटर राऊंड मारलाय कमी. अरे खरं 7-1 किलोमीटरचा प्रवास करून 3 किलोमीटर नाही चालत 3 किलोमीटर नाही जास्त आहे. मी स्वतः अनुभवलंय, जास्त लांब आहे, जास्त किलोमीटर आहे. अवस्था बघा यांची, तुम्हाला वाटतंय का हे साधारण 2-4 किलोमीटरवर ना आले. रायगड कॅन्सल झालाय. सॉरी 4-5 किलोमीटरवर ना आले. हा अरे मेन लेफ्ट मध्ये ताकद नाही, आज आली. डायरेक्ट आहे ना आपलं रायगडचा प्लॅन इथं अशा प्रकारे कॅन्सल झालेला आहे. डायरेक्ट कॅन्सल नाही, म्हणजे पोस्टपोन झालं, रिशेड्यूल झालं. हा आता हे पण खाली बसा ना जरा. हा आता बोला. नाही आम्ही कॅमेरा अँगल चेंज केला, आता बोला. हा तर आता आपला प्लॅन असा आहे, आता हे पंक्चर निघेल साधारणतः 9 वाजेपर्यंत, 9 ते 9:30ला आपण निघालो की आपण डायरेक्ट आता गाठायची दापोली. ओके. कुठेतरी नाश्त्याला थांबू, जाऊ, थोडं झोपू, क्रिकेट खेळू. येताना रायगड करायचं ना. येताना तिसऱ्या दिवशी आपण रायगडला जाऊ सकाळी लवकर निघून. जमतंय हे पण रायगडला जमतंय. मस्तपैकी वातावरण बघून ह्याच रस्त्याने परत गाडी पंक्चर करून परत गाडी पंक्चरचं तर करा बोलू प्लीज. मग हे टायर बदलल्यावर ठेवायचं काय आपण चला डन बाय. काही टायर बदलल्यावर भेटू बाय. खेळायला काठी काही टी ब्रेक. आपली 2 जण टायर जण आणतात येतात आल्यावर टायर येईल तर होईल. आमच्या प्रणवच्या बिचाराच्या 2 बिस्किट घे बुडावले, दोन्ही पडले, खाली पडले. आता रेस्क्यू मिशन सुरू झालं. 5 minutes later. फायनली गाडी नीट झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत. आता गाडी नीट झाली, आता चाललोय आम्ही सुसाद. काय मस्त व्ह्यू आहे, काय मस्त व्ह्यू आहे. गाईज इथं थांबलोय या लोकेशनला आणि आपलं तामिनी घाटात आहे आपण. आणि व्ह्यू बघा तुम्ही कसे डोंगर दऱ्या मस्त आहे आणि इथं फोटोशूट चाललेलं आहे. आणि आता आपण स्टँड व्हायचं करणार, नंबर लागलेला स्टँड व्हायला दाखवा. स्टँड व्हायचं फोटोशूट चाललेलं आहे आता थोड्या वेळात. स्टँड व्हाई आपला अरे तिथं येतात दापोली 150 किलोमीटर. काय काम नाम नाही. हे बघा 500च्या झालेल्या बदनामीवरून पण हा माणूस सुधारला नाहीये. तरी अजून तेच कामं करायच्यात. हे बघा हसतो व्यक्ती, तोंड नाही दाखवलं तरी जमल. या व्लॉग मध्ये पण येणार आहे याची सत्यता. म्हणजे एवढं सुंदर निसर्गाचं दृश्य आहे आणि मुतारी फ्रेंड काल नाही पार्ट होता का तुझ्या प्लॅनिंग फसलाय बिचारा. आपण जाणार आहे तुझ्या उर्मिला एवढं काय आणले, पावडर सुद्धा नाही. एवढे घेऊन आली क्रीमा बिमा, एक पावडर सापडा नाही याच्यात. अरे तुम्हाला लाज वाटते का? ही काय या ठीक आहे. अरे तुमच्या कामाची नाही गोष्ट त्यात काही. पावडर पाहिजे आम्हाला. काय बरं
ऑइल बॅलन्स सनस्क्रीन लावायची का बाहेर जाते लाव ना. बाहेर चालले आपण आम्ही बीचवर जाते लाव ठेव. असं करतो भाई सुधरा द्या ठेवून. ठेव मी सांगणार तिला तो हात लावला त्याच्या मी डायरेक्ट लॉग मध्ये टाकणार आहे. अरे व्हिडिओ काढत होतं. चला गाईज आपली टेम्पररी रूम आहे आपली आणि ही आपली रूम आहे बाजूला. बाहेर म्हणलं की कोंड दाखवतो. चपाती दिली. लय झूम झालं. मी दिसलं पाहिजे कचरे चौकशी नाही चौकशी आहे ते सांग. चौकशी आहे ते सांग. जमत चांगले ना पण चौकशी वाकडं तोंड नको करू पहिल्यांदा. ऑमलेट चपाती चपाती खायची बघा थाळी आपली. ट्राय करून सांगतो. मला भाकरीच सांग. बाकडे नाही टाइम याला सांग. व्ह्यू बघा कसला मस्त आहे. इकडं हा ब्युटिफुल बीच आणि हे मस्त इकडे जेवण. गाईज हे बघा आमचं स्टेमध्ये हे इकडं जाद्या कसं बसलं याच्यात. ए मला पण उलट वहिनी. लय भारी वाटतं इथं झोपणार आहे रात्री आज. आमचं स्टे आणि आम्ही इथं झोका खेळायला आलोय. पुढेच बीच आहे आणि आता आम्ही क्रिकेट खेळायला चाललोय. क्रिकेट खेळू मस्त पैकी सनसेटचे फोटो काढू. पाणी वेग जरा दे ना बाबा पाणी पिऊ थोडंसं आणि ॲक्शन मोडमध्ये येतो लगेच मी. गाईज वेलकम अगेन म्हणजे ह्याच व्लॉगमध्ये. आणि आता आपण चालले जाऊ खेळायला क्रिकेट. हे बघा समुद्रकिनारी पट्टा कसं आहे सगळं मस्त आहे का नाही. जे बघा व्ह्यू. एक भावा हां चप्पल सापडली तुझ्यासाठी. डायरेक्ट चप्पल का. तिकडे डायरेक्ट नवीन चप्पल. हा यार तुमची बसते का पण मला बघ बरं बसलं तरी. यार डायरेक्ट परफेक्ट फिटिंग आहे कच रे. डायरेक्ट तिथं सापडले मला माहितीये का. कामच झालं. माझा शूज मी तिकडच काढलेला डायरेक्ट कचऱ्याने काम केलंय माझं. आपल्या यार पलीकडे चला की राव. आणि आता आपण क्रिकेट खेळणार आहे गाईज इथं. यार काय मस्त तोंड दिसतात माहिती का तुमची. नाही येत तरी मोबाईलमध्ये दिसतात. बाई गँग बघा कसले भारी दिसते. व्ह्यू काय मस्त आहे. समुद्र तिकडं थोडा वेळ त्याचा सूर्यास्त होईल आणि इकडं हा व्ह्यू बघा. आणि आमचं ते तिकडं स्टे कोपरा दिसतो डायरेक्ट तो वाला. क्रिकेटसाठी बघा किती मेहनत चालली. हे बघा स्टंपच्या नावाखाली एक काही घेऊन चालत. एकाने छोटी काठी घेतली, एकाने त्यापेक्षा थोडीशी मोठी काठी घेतली आणि एकाने काय घेतली डायरेक्ट मोठ्या झाडाचं खोड घेतलंय डायरेक्ट. कसं त्याला घेऊन जाऊ आपण. आणि आम्हाला तर तो वाटते तो नेवा स्टंप म्हणून. स्टंप म्हणून नाही पाण्यात नेऊ की त्याला. हां तरी म्हटलं झालं काय हँगबिंग झाला काय. अरे यार यार लय मस्त वाटतंय. इकडून पोहता येत नाही ना. नाही यार डुबकी लावतो. किसी का ऐसे मजाक नहीं उड़ाते जादू. पाण्याची पातळी बघा किती वाढली आहे. आधी आहे ना पाणी कुठे होतं माहिती. आधी पाणी आहे ना तो प्रणव थांबला ना इथं एक्झॅक्ट तिथे हां इथं पाणी होतं. आणि आता पाण्याची लेवल बघा कुठं आली. अरे इथपर्यंत पाणी आलं आहे आणि आम्ही तिथं क्रिकेट खेळत होतो आणि ही पाण्याची लेवल बघा किती वाढली आहे. माझा शू पूर्ण भिजलेला आहे. त्याच्यामुळे हे आता आम्हाला भेटलेली चप्पल म्हणजे कचरे महोदय यांना भेटलेली चप्पल आता वापरायला लागते मला 2 दिवस कदाचित. काहीच बघा ह्या आमच्या मित्राला किती खाज आहे. याला इथं झोका खेळायचा आहे. बारीक मुलांच्या वर त्याचे ही चालल्यात नाटंकी. आणि हे इकडे 2 गेमर्स आपले इथं प्रणव जादू आला. मोमोचान इकडे आर्यश
इकडे जादू मी दिसतोय का इकडे मी स्वतः दिसत असेल दिसतच असेल मध्ये माझ्याकडे तर गाईज आपण चाललोय फिरायला मी पण आहे हा, मी पण आहे. आम्ही चाललोय फिरायला आता बोल ना कुठेतरी असंच बघू नाईट लाईफ बघू तिथली night कशी life आहे. बघू आम्ही दापोलीची तुम्हाला दाखवतो आणि आमचा कॅमेरामॅन जादू असणार आहे त्यामुळे हा मोबाईल आता त्याच्याकडे जाणार आहे माझ्या इकडं धरा जादू सी यू सून गाईज सी यू सून वाव चंद्र बघा ना किती मस्त दिसतंय